काही जणांना फक्त कुठपर्यंत समजतंय, मूळ संख्यापर्यंत, वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, पण त्यांचं दुर्लक्ष कुठं असतं, त्रिकोणी संख्येकडे असतं. म्हणून त्याच्यासाठी त्रिकोणी संख्या सुद्धा आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर चला मग आता एक एक पाहूया आपण. तर अशा पद्धतीने तुमच्या समोर शृंखला दिलेली आहे, म्हणजे संख्या माला दिलेली. तर संख्या मालाच्या शेवटी आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर मग आता इथं सांगा 9, 16, 25, 36, 49 रिकाम्या जागामध्ये काय. तर मग आता ह्या काय आहे, चढता क्रम आहे. चढता क्रम आहे, कुठं आहे, पण संख्या कोणत्या आहे सांगा, वर्ग संख्या आहे. मग आता इथं वर्ग संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्याचा वर्ग आहे. मग आता नैसर्गिक संख्येचा वर्ग म्हणजे सांगा, सांगा 3चा वर्ग, सांगा 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्येचा काय आहे, वर्ग आहे, आणि तोही सुद्धा चढत्या क्रमानुसार. तर उत्तर किती आलं सांगा, इथं 81 आले. समजलं. त्याच्यानंतर हे झालं कर्मानुसार. हे काय झालं, कर्मानुसार. आता पुढे पहा, 1, 9, 25, 49, 81, 121 रिकामी जागा काय, असं जर विचारलं तर सांगा, बोला सगळेजण. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, 11चा वर्ग. समजला. तर म्हणजे या ठिकाणी काय, कर्मानुसार कोणाचा, विषम संख्येचा वर्ग आहे. म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 म्हणजे इथं कोणता वर्ग आहे सांगा, 13चा वर्ग 169. समजलं का. आता त्याच्यानंतर पुढे लगेच पाहता तुम्हाला समजतंय. आता 4, 16, 36, 64, 100, 144, 196. मग आता हे सगळेच्या सगळे कोणाचे दिसतात, समसंख्येचे वर्ग दिसतात का नाही. तर म्हणून या ठिकाणी हे झालं विषम संख्येचा वर्ग. आता आपल्याला पाहायचा समसंख्येचा वर्ग. आता समसंख्येचा वर्ग याला नैसर्गिक संख्या n ला म्हणतात आहे का नाही. n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. पण त्या ठिकाणी काय करायचं, आम्हाला समसंख्येचा वर्ग समजायचा आहे, आणि तोही सुद्धा कर्मानुसार. सांगा, बोला. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 10चा वर्ग. आवाज कसा पाहिजे तुमचा, खणखणीत पाहिजेत, तुमच्यामध्ये जलवा पाहिजेत. तुम्हाला लग्नामध्ये सांगा फक्त 90 घेऊन त्या ठिकाणी नाचायचं कसं. उन्हामध्ये 1 वाजता 1:30 वाजता जरी समजा तिथं डीजे वाजायला लागला तर तिथं नाचतोच का नाही, तिथं चक्कर येऊन पडत नाही. पण क्लासमध्ये बसलेलं असताना थोडेसे उन्हाळ्याचे दिवस आले तर काय वाटतंय, नको, तिथं पोटात असते का, आणि इथं वाटत आणू नाही शकत. हा चला लक्ष या. हा सगळेजण एका आवाजात बोला. बोला. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16. आता समसंख्या चढत्या क्रमानं 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 16चा वर्ग. म्हणजे इथं 14चा वर्ग झाल्यानंतर 16चा वर्ग. 16चा वर्ग किती येईल मग, 256. समजलं. त्यानंतर 4, 9, 25, 49, 121, 169, 289 बरोबर काय. मग काय भानगडी, लगेच समजते. इकडे तुम्हाला वर्ग संख्या दिसतात, तिकडे मूळ संख्या. आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे सांगा, 2, आणि 2चा वर्ग किती, 4. त्यानंतर मूळ संख्या कोणती आहे, 3. आता मूळ संख्या सांगा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. या काय मूळ संख्या आहे. आणि मूळ संख्या कशाला म्हणायचं, एक सोडून किंवा स्वतः सोडून किंवा ज्या संख्येला 2 किंवा 3 न भाग जात नाही त्यालाच काय म्हणायचं, मूळ संख्या असं म्हणायचं. मूळ संख्या म्हणजे काय, एक किंवा स्वतः सोडून किंवा ज्या संख्येला 2 किंवा 3 न भाग जात नाही त्याला काय म्हणायचं, मूळ संख्या असं म्हणायचं. मग आता इथं अशा मूळ संख्या पहा कोणत्याही सांगा, आणि याचे काय आहे, वर्ग आहे, मूळ संख्येचे वर्ग आहे. तर मग आता सांगा, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, असे शेवटी मूळ संख्या कोणती आहे, 19. 19चा वर्ग 361 उत्तर येईल. आम्हाला असं सुद्धा ओळखता आलं पाहिजे. इथं कारभाईचा क्लास समजा इथं समसंख्या दिली आहे, विषम संख्या दिसतात, काय करू असं वाटतं कदाचित आमचं नाही का त्या पुस्तक छापणाऱ्याचं किंवा पेपर छापणाऱ्याचं त्या ठिकाणी गलत असेल, त्याच्यावर आम्ही सोडून देतो नाही का, त्यांचं चुकलंय म्हणून आम्ही उत्तर डायरेक्ट
काढून टाकतो, असं नाही करायचं. समजलं? याच्या थोडा विचार करायचा की नाही हे मूळ संख्या आहे, मूळ संख्याचा मामला मग त्या ठिकाणी अशा मूळ संख्या अगोदर मांडायच्या आणि त्याच्यानंतर मूळ संख्येचा वर्ग दाखवायचा. समजलं? नाही तर आमचा कारभार इथंच चिचकतो समसंख्यामध्ये. पण समसंख्या काय आहे? सर्वात लहान समसंख्या कोणती? 2 आहे. सर्वात मोठी सांगा, सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती आहे? 2च आहे. लहान असो का मोठी असो, एवढं लक्षात ठेवायचं. 98 नाही, मूळ संख्या म्हणलं त्या ठिकाणी सर्वात मोठी मूळ संख्या म्हणलं तर 2 सांगायचं आहे. सर्वात लहान मूळ संख्या सांगितली तर सममूळ संख्या. सर्वात लहान सममूळ आणि सर्वात मोठ्या सममूळ संख्याची वजाबाकी विचारलं तर काय सांगसान? 2 नाही, 0 येईन उत्तर. हे बी लक्षात ठेवायचंय. हा, पुढे लक्ष द्या. 5 नंबर 1 9 36 100 225 441 784 बरोबर किती? तर सांगा मग. आता इथं 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 6 चा वर्ग 10 चा वर्ग 15 चा वर्ग 21 चा वर्ग आणि हा 784 28 चा वर्ग आहे. हा, आता इथं मामला थोडासा की झाला का नाही? तर तुम्हाला या त्रिकोणी संख्या वाटतात का? वाटतात का? हा, का गरीब म्हणून त्या त्रिकोणी संख्या वाटत नाही? हा, नॉलेज आहे म्हणून आम्ही त्याचा अभ्यास केला म्हणून त्रिकोणी संख्या वाटतात. इथं गरीब श्रीमंताचा काही संबंध आहे का? तर त्याच्यासाठी अभ्यासावं लागतंय. हा, बोला. हा, 1 ची त्रिकोणी संख्या 1, मोठ्यानं बोलायचं. बोला. 1 ची त्रिकोणी संख्या 1, 2 ची त्रिकोणी संख्या मग इथे किती येईल सांगा? समजलं का? 8 ची त्रिकोणी संख्या 36. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. या काय झालं माहिती की 1 ची त्रिकोणी संख्या 1, 2 ची त्रिकोणी संख्या 3, 3 ची त्रिकोणी संख्या 6, 4 ची त्रिकोणी संख्या 10, 5 ची त्रिकोणी संख्या 15, 6 ची त्रिकोणी संख्या 21, 7 ची त्रिकोणी संख्या 28 आणि 8 ची त्रिकोणी संख्या. आणि हे त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 लगतच्या संख्येचा गुणाकार आपण 2. जर तुम्हाला विचारलं 6 ची त्रिकोणी संख्या किती तर काय म्हणतात? 6 गुणिला 7 आपण बेक बे 2 त्रिक 6 म्हणजे 7 1 21 आणि चालते त्याचा महिनाभर असंच 5-6 क्वेश्चन गेले चालते. त्याच्यासाठी अगोदर पाठ ठेवायच्या. समजलं? तर मग आता इथं काय झालं? या त्रिकोणी संख्येचा काय आहे? इथून तिथून वर्ग आहे. तर म्हणून या 36चा वर्ग किती आहे? 1296. नाही तर वर्ग संख्या कशी काढायची सांगितली सांगा? 36चा वर्ग सांगितला, 6चा वर्ग 36, 3चा वर्ग 9, 3 गुणिला 6 गुणिला 2, 6 3 18 दोन्ही 36. अशा पद्धतीने करायची बेरीज. 6 आणि 3 आणि 9 3 12. हे झालं 1296. समजलं? आता त्याच्यानंतर 5 10 17 26 37 50 65 आणि 82. तर वर्ग संख्या अधिक एक नाही इथं? सांगा मग काय इथं? 3 हा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 9 आणि 1 10, 4चा वर्ग 16, 16 आणि 1 17, 5चा वर्ग 25, 25 आणि 1 26, 6चा वर्ग 36, 36 आणि 1 37, 7चा वर्ग 49, 49 आणि 1 50, 8चा वर्ग 64, 64 आणि 1 65, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 100 आणि 1 101. समजलं का? असे सुद्धा गणित असतात. म्हणून जो चार्ट दिलेला आहे तोही सुद्धा पाहायचा, वाचायचा. नाही तर मला सक्तीने वाचून घ्यावं लागेल. आता त्याच्यानंतर याची सक्त आवश्यकता आहे. कारण संख्या मला चॅप्टर शिकण्याच्या अगोदर आम्हाला पूर्वीची कल्पना पाहिजे कशा संख्या असतात ते, आहे का नाही? तर ती जर कल्पना असेल तर तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी नाही ही संख्या नाही ही असेल ती संख्या आहे, शेवटी तुमचं गणित जाणार नाही. आता 3 8 15 24 35 48 63 आणि 80. तर इथं काय? वर्ग संख्या वजा 1. तुझी बायको कधी नीट इकडे लक्ष दे. हे गणित शिकायचं काम कर. लग्नामध्ये किती नाही तर लग्नाचा औषध घेऊन राहिलं तिथं लग्न लागणं चाललंय नाही, नवरा बायको शेजारी बसले. लक्ष दे इकडं. हा चला 3 8 15 24 35 48 63 आणि 80.
तर मग सांगा काय 2चा वर्ग 4, 4 मधून 1 गेला किती 3, सांगा 3चा वर्ग 9, 9 मधून 1 गेला 8, बोला 4चा वर्ग 16, 16 मधून 1 गेला 15, 5चा वर्ग 25, 25 मधून 1 गेला 24, काय कुत्र्यासारखं माग पुढं सर तिथं किळवण लागली तुम काही मच्छी मार्केटमध्ये का रे नीट बैस ना एवढा लाडात आला का हा लक्ष द्या हा पुन्हा डबल बोलायचंय एकाच आवाजात लहान लेकरासारखं बोलायचंय आलं लक्षात एकच आवाज निघला पाहिजेत अहो मिस्टर येतील ड्युटीतून तुम्ही सुट्टीवर येतील काय तिथं घरचं भाव घ्या असं बसलात मिलिटरी म्हणजे बायको आहे का तू लक्ष दे इकडं हा चला बोला सगळेजण 2चा वर्ग 4, 4 म्हणून नऊचा वर्ग 81, 81 म्हणून गेला 80 आणि 10चा वर्ग 100, 100 म्हणून गेला हे 99 उत्तर आहे असं माणसाला जमलं पाहिजे